नमस्कार. जय शिवराय मित्रांनो. कुंभमेळा म्हणजे ठराविक आवर्तन काळानुसार पवित्र नद्यांच्या तीर्थक्षेत्री भरणारा हिंदू भाविकांचा मेळा आहे. दर 3 वर्षानंतर एकदा अशा पद्धतीने 12 वर्षात प्रयागराज, उज्जैन, नाशिकमधील त्र्यंबकेश्वर, हरिद्वार या 4 वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री पूर्ण कुंभमेळे भरत असतात. दर 6 वर्षांनी हरिद्वार व प्रयाग येथे अर्ध कुंभमेळा भरतो. 12 पूर्ण कुंभमेळ्यानंतर तब्बल 144 वर्षानंतर प्रयागराज येथे कुंभमेळा भरतो आणि तब्बल 144 वर्षांनी आलेल्या या कुंभमेळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आम्ही निघालो आहे प्रयागराजच्या दिशेने. दौरा तसा खूप मोठा होता. पुणे प्रयागराजचा महाकुंभमेळा, वाराणसीचे काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग, अयोध्येचे राम मंदिर, उज्जैनचे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग, ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग करून आम्ही घरी येणार होतो. आणि एवढ्या मोठ्या प्रवासाची सुरुवात आम्ही भीमाशंकर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाने केली. तिथे पोचता पोचता आम्हाला संध्याकाळ झाली होती. त्यामुळे आम्हाला आरतीचे भाग्य मिळाले. प्रवासाची सुरुवात एवढी चांगली झाली होती की संपूर्ण प्रवास एकदम जोशात आणि उत्साहात जाणार याची खात्री जाणवली. प्रवासादरम्यान खूप काही बघण्यास मिळाले. रस्ते, निसर्ग आणि काही गावांची नावे फक्त ऐकण्यात आली होती, ती सुद्धा पाहण्यास मिळाली. उत्साह एवढा होता की प्रवासाचा कंटाळा आलाच नाही. प्रयागराजला पोहोचल्यानंतर अपेक्षित असल्याप्रमाणे तेथे ट्रॅफिक आणि गर्दीचा सामना करावा लागला. पण तेथील प्रशासनाने कुंभमेळ्यासाठी आलेल्या भाविकांसाठी उत्तम सोय करून ठेवली होती. वाहनांच्या गर्दीत अडकू नये म्हणून आम्ही आमची गाडी संगम घाटापासून 15 किलोमीटर अगोदर असलेल्या पार्किंगमध्ये लावून तेथील लोकल बाईक प्रति बाईकवरून पुढचा प्रवास सुरू केला. आणि पोचलो कुंभमेळ्यातील हॅलिपॅड जवळ. कुंभमेळ्यातील भाविकांना आकाशातून कुंभमेळा पाहता यावा यासाठी याची सोय करण्यात आलेली आहे. घाटावर पोहोचल्यावर डोळ्यात साठवून ठेवण्यासारखे अनेक वेगवेगळे निरनिराळे दृश्य दिसत होते आणि कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न करत होतो. अखेर गंगा स्नान करून आम्ही पोचलो पुढच्या प्रवासाला. रात्रभर प्रवास करून आम्ही पोचलो वाराणसी काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी. दर्शन घेऊन काशीच्या काही घाटांवर थोडा वेळ घालवला. काशीमध्ये गंगेच्या काठी महत्त्वाचे समजले जाणारे 5 घाट आहेत. एक म्हणजे अतिसंगम घाट, दुसरा म्हणजे दशाश्वमेघ घाट, वाराणसीतील सर्वात मंत्रमुग्ध करणारा आणि आध्यात्मिक दृष्ट्या उन्नत अनुभव म्हणजेच घाटावरील संध्याकाळची गंगा आरती. ही एक विधी आहे जी वाराणसीच्या घाटांवर शतकानुशतकी केली जाते. तिसरा म्हणजे पंचगंगा घाट, चौथा म्हणजे मणिकर्णिका घाट, गंगा नदीच्या काठावर स्थित पवित्र नदीकाठच्या सर्वात पवित्र स्मशानभूमींपैकी एक आहे. हिंदू धर्मामध्ये मृत्यू हा दुसऱ्या जीवनाचा प्रवेशद्वार मानला जातो. असे मानले जाते की मानवाच्या आत्म्याला मोक्ष प्राप्त होतो आणि म्हणूनच येथे अंत्यसंस्कार केल्यावर पूर्वजन्माचे चक्र खंडित होते. 5वा म्हणजे वर्णसंगम घाट. या घाटाखेरीज इतरही 50-60 घाट नदीच्या काठाने आहेत. त्यानंतर आम्ही पुढील प्रवासाला सुरुवात करत श्री राम जन्मभूमी अयोध्येचा रस्ता पकडला. बऱ्यापैकी बाहेरच्या राज्यातून आलेल्या भाविकांचा दौरा हा महाकुंभ, वाराणसी, अयोध्या
असाच असावा, कारण या तिन्ही ठिकाणी जाण्यासाठी आम्हाला ट्रॅफिक आणि गर्दीचा सामना करावा लागला. अखेर रात्रीच्या वेळेस आम्ही मंदिरामध्ये दर्शनासाठी पोचलो आणि रात्रीच्या 11 वाजता दर्शन करून मंदिराच्या आवारात मंदिराची भव्यता, नक्षीकाम पाहतच राहिलो. हे पाहत असताना पुढचा प्रवास करायचे आहे हे अगदी आम्ही विसरूनच गेलो होतो. तिथून निघून जाण्याची इच्छा नसतानाही आम्हाला पुढील प्रवासासाठी निघावे लागले. महाकालेश्वर ज्योतिर्लिंग उज्जैन मंदिराचा परिसर वर्णन करता येणार नाही एवढा सुंदर आणि सुशोभित केलेला आहे. हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजलेच असेल. पुढील ठिकाण होते ते म्हणजेच श्री ओंकारेश्वर आणि ममलेश्वर ज्योतिर्लिंग. याही ज्योतिर्लिंगाचे संध्याकाळच्या वेळेस दर्शन घेऊन आम्ही घरच्या दिशेने निघालो. खरंच या 6 दिवसांचा प्रवास अविस्मरणीय होता. आपल्या पवित्र धर्मस्थळांचे दर्शन या प्रवासाच्या दरम्यान झाले आणि तुम्हाला देखील या व्हिडिओच्या माध्यमातून या पवित्र धर्मस्थळांचे दर्शन देण्याचे काम करण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहोत. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. पवित्र धर्मक्षेत्रांचे दर्शन तुमच्या इतरही नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करून द्या. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.